मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने सुवासिक विविधरंगी फुलांनी सजलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि लाडक्या गणरायाचे रूप डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली। मोगऱ्याच्या 50 लाख फुलांसह लिली, झेंडू, जास्वंद, गुलाब, चाफा यासारख्या फुलांनी गाभाऱ्यासह सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली। फुलांनी सजलेल्या गाभाऱ्यातील गणरायाचे रूप अधिकच मनोहारी दिसत होते। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी मोगरा उत्सव आयोजित करण्यात आला। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते। आज चैत्र महिना जो या ठिकाणी चैत्र महिन्यात चतुर्थीचा दुसरा दिवस पंचमी या दिवशी गणपती बाप्पाला आपण चंदन लेप म्हणजे गारवा राहावा या प्रचंड उन्हाळा असल्यामुळे दरवर्षी हा उत्सव या दिवशी होतो आणि देवाला गार वाटावं त्यामुळे चंदनाचा लेप लावला जातो। तसेच मोगरा हा थंड असल्यामुळे मोगरा, चाफा अशा अनेक विविध प्रकारचे फुलं या बाप्पाचे मंदिरामध्ये त्याची पूर्ण सजावट केली जाते। बाप्पाला मोगऱ्याचे हार घातले जातात त्या जेणेकरून की देवाला थंडावा वाटावा या दिवशी। आणि आज रात्री त्यानिमित्तानं वासंतिक उटीक या निमित्ताने वासंतिक उटीक वारकरी संप्रदायाचं भजन हे 3 तास चालणार आहे। तसेच भक्तांना थंडावा यावा म्हणून कैरीची डाळ आणि पन्ह हे सुद्धा रात्री वाटण्यात येणार आहे। जय गणेश।